नमस्कार. आजचा हा दिवस क्रमांक 171. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच इतिहासाचा व पराक्रमाचा वारसा लाभलेले पराक्रमी पुणेकर. गेले 150 दिवस मी आपल्याशी महाराष्ट्राच्या पर्यटनाबद्दल मला जे वाटतं ते आपल्यासमोर मांडलं आणि त्यानंतर आपला हा सगळा जो प्रवास चाललेला आहे तो एका अर्थाने समारोपाच्या दिशेने प्रवास चाललेला आहे. महाराष्ट्र पर्यटनामधून विविध उपक्रम आपण करू शकतो आणि एक जगाला चांगल्या प्रकारची दिशा देखील देऊ शकतो अशी क्षमता असलेलं महाराष्ट्र पर्यटन आहे. आणि हे घडवण्याकरता रिसेंट ॲक्टिव्हिटीज अशा मी म्हटलेल्या आहेत ज्या 18 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यातल्या 7 ॲक्टिव्हिटीजबद्दल मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र पर्यटन म्हणजे इट इज जसं रेन हार्वेस्टिंग असतं तसं हे मनी हार्वेस्टिंग आहे. आपला पैसा आपल्याच भूमीमध्ये जिरवा. तसंच महाराष्ट्र पर्यटन म्हणजे विचारांचं देखील सिंचन आहे. चांगले विचार लोकांपर्यंत पोचवायचे असा त्याच्यातला दुसरा विषय आहे. तिसरा जो मी आपल्याशी मुद्दा बोलण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र पर्यटन म्हणजे लहानपणी श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाचीच ही पुनरावृत्ती आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपल्याला पुढचा मार्गक्रमण करायचं आहे. त्यानंतरचा मी मुद्दा आपल्याशी बोलताना म्हटला होता की महाराष्ट्र पर्यटन हा सोन्याचा नांगर आहे आणि ह्या नांगराच्या साहाय्याने आपल्याला महाराष्ट्राची जी भूमी आहे ती पूर्णपणाने नांगरून काढायची आहे, ज्याच्यातून एक चांगलं उत्तम पीक येईल. आणि हे करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणं असंच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील बालवयामध्ये सोन्याचा नांगर 2 बैलांच्या मदतीने नांगरायला सुरुवात केली आणि ह्या ठिकाणी तर अन्नधान्याचं तर अमाप पीक येतच गेलं, पण नेतृत्वाचं देखील पीक ह्या ठिकाणी उभं राहिलं की ज्याने बंगालची फाळणी रद्द करण्यापर्यंतचा मोठा पराक्रम करून दाखवला. आणि ही मोठी परंपरा आपली आहे. त्याचबरोबर मी असं म्हणतो महाराष्ट्र पर्यटन म्हणजे काय आहे तर 1920 साली या भारतामध्ये सामाजिक राजकीय विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला जे एक पुढारलेपण होतं, आपलं एक नेतृत्व त्या ठिकाणी होतं. ह्या देशाची सूत्र महाराष्ट्राच्या पर्यायाने पुण्याच्या हातामध्ये होती. तो धागा आपल्या हातून निसटलेला आहे. तो धागा पुन्हा परत आपल्याला तो पकडायचा आहे आणि तो पकडण्याचा उपक्रम करणं म्हणजे महाराष्ट्र पर्यटन आहे. आणि ह्याचबरोबर मी आपल्याशी बोलताना मी जे म्हटलं की महाराष्ट्र पर्यटन म्हणजे काय आहे तर महाराष्ट्राची खरी ओळख वीरभूमी महाराष्ट्राशी आहे. आणि ही वीरभूमी महाराष्ट्र नावाचा एक तेजस्वी तारा आपल्याला जगासमोर मोठ्या शक्तीनिशी आणायचा आहे. आणि हे वीरभूमी महाराष्ट्र नावाचा तेजस्वी तारा अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्याचं केंद्र कुठलं आहे तर ते पुणे आहे. जसे विविध प्रकारचे सॅटेलाईट आपण श्रीहरिकोटामधून आपण प्रक्षेपित करत असतो, तसं पुणे हे केंद्र आहे जिथून आपल्याला वीरभूमी महाराष्ट्र हा एक तेजस्वी तारा अवकाशात प्रक्षेपित करायचा आहे. त्याचबरोबर मी असं म्हटलं की महाराष्ट्र पर्यटन म्हणजे ए अल्टिमेट सोल्युशन टू द टेररिझम. महाराष्ट्र पर्यटन हा अचूक आणि रामबाण आहे दहशतवादाला नष्ट करण्याकरता. आणि तो आपण कशा प्रकारचा पराक्रम आपण पर्यटकांनी केलेला आहे हे मागच्या माझ्या काही एपिसोड मी आपल्याशी विवेचन केलेलं आहे. मग ह्याच अनुषंगाने अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये तो महाराष्ट्र पर्यटन म्हणजे काय. महाराष्ट्र पर्यटन इज ए गुड कंडक्टर ऑफ थॉट. महाराष्ट्र पर्यटन इज ए गुड कंडक्टर ऑफ थॉट विथ 0 ट्रान्समिशन लॉस. महाराष्ट्र पर्यटन म्हणजे हे विचारांचं वाहक असलेलं हे एक साधन आहे. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत लोकांपर्यंत आपण एक चांगला संदेश लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. जसं तांब्याच्या तारेमधून एका क्षणामध्ये विजेचा प्रवाह ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जातो आणि त्या ठिकाणी लख्ख प्रकाश पडतो. परंतु त्याची अडचण अशी आहे की मध्ये ट्रान्समिशन लॉस त्याच्यामध्ये असतो. पाठवलेली वीज आणि पोचलेली वीज ह्याच्यामध्ये थोडासा तफावत असते आणि त्या प्रकारची शक्यता महाराष्ट्र पर्यटनामध्ये नाही. आपण वीरभूमी महाराष्ट्र ह्या नावाचा जो विषय आहे हा लोकांपर्यंत जर पोचवायचा ठरवला तर ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन लॉस होण्याची कुठलीही शक्यता नाही. असेल तर काही व्हॅल्यू ॲडेड गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. आणि म्हणून विचारांचं महत्त्व खूप मोठं आहे.
जसं मी मध्यंतरी म्हटलं की देशभरामध्ये जगभरामध्ये आत्ता कोरोनाच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी घडल्या त्यावेळी आर्थिक मोठं संकट आलं. पण ह्या आर्थिक संकटांवरती आलेल्या संकटांवर जर मात करायची असेल तर आपल्याला विचारांच्या आधारावरतीच पुढं जावं लागतं. आणि तो महाराष्ट्राचा वैचारिक वारसा आहे. जसं ह्या 150-170 दिवसाच्या काळामध्ये मला पेणमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं एक संधी मला मिळाली, ज्याच्यामधून महाराष्ट्राच्या पर्यटनातील रोजगाराच्या विविध संधीचं मी त्यांच्यासमोर मांडणी केली. तसंच मला ह्या ठिकाणी जी मार्ट नावाची संस्था आहे त्या संस्थेच्या सदस्यांशी मला काही हितगुज करण्याचा एक आनंद मिळाला, ज्याच्यामधून त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना आपण काय विनंती करू शकतो हे मीही त्याच्यामध्ये आपल्याशी सांगू शकलो. आणि त्या ठिकाणच्या गोष्टींमध्ये चांगलं काही करण्याकरता पर्यटक देखील काय करू शकतात ह्याचाही मी थोडासा ओहापोह केला. मराठवाडा मित्रमंडळा महाविद्यालयाच्या माननीय पंडित सरांनी एकदा मला विनंती केली की त्यांच्या इथे कितीतरी विद्यार्थी शिक्षण घेऊन गेलेले आहेत आणि आता व्यवसाय करतात. आणि अचानक लॉकडाऊन आल्यामुळे त्यांची देखील अत्यंत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. एका रात्रीमध्ये काही प्रमाणात होत्याचं नव्हतं झालं की काय अशी एक आशंका आहे. त्या विद्यार्थ्यांसमोर काही संवाद साधण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या आज्ञेला मी शिरसावंत मानून मी त्या विद्यार्थ्यांसमोर काही 10 मिनिटाचा विषय मांडला. साधारणतः 128 विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचला. 78 विद्यार्थ्यांनी त्याच्या खूप चांगल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. आणि लेटेस्ट म्हटलं तर ह्या ठिकाणच्या रोटरी क्लबच्या लोकांशी मला संवाद साधण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यासमोर मी वीरभूमी महाराष्ट्र हा विषय मांडला. आता ही जी 3-4 उदाहरणं मी पुन्हा परत आपल्यासमोर सांगतो अशा करता की ह्याच्यामधून एक विचारांचा विषय त्यांच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मग विद्यार्थी असेल त्यांना रोजगाराचा विषय असेल, मार्टमधले कृषी पर्यटनाचे लोक असतील त्यांच्यासमोर आलेल्या पर्यटकांकडून अपेक्षा आणि त्यांचा काय उपयोग करून घेऊ शकतो ह्याच्याबद्दल उहापोह केला असेल. मराठवाडा मित्रमंडळाच्या विद्यार्थ्यांना एक थोडासा धीर देण्याचा विषय त्याच्यामध्ये होता. आणि रोटरी क्लबच्या लोकांसमोर महाराष्ट्र पर्यटन हे कसं श्रेष्ठ आहे ह्याच्याबद्दलचा विषय होता. हे सगळे वैचारिक विषय होते. आणि हे जेव्हा वैचारिक विषय एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत जायला सुरुवात होते तेव्हा मोठं परिवर्तन यायला लागतं. आणि त्या परिवर्तनाचे वाहक आपण व्हायचं आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की महाराष्ट्र आपल्याला संपूर्णपणाने एक सोन्याचा नांगर आहे हे गृहीत धरून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची भूमी नांगरायची आहे, ज्याच्यामधून ह्या ठिकाणचं एक मोठं चांगलं चित्र आपण भविष्यामध्ये निर्माण करू शकू. वीरभूमी महाराष्ट्र हा आपला तेजस्वी तारा अवकाशामध्ये आपण प्रक्षेपित करू शकू आणि ठामपणाने आपण सांगू शकू, चला जग बदलूया महाराष्ट्र पर्यटनाने. आणि हे जर ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र पर्यटन हे आपलं पर्यटन आहे हा भाव मनामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि हा भाव मनामध्ये घेऊन संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला हळूहळू बघण्याकरता बाहेर पडायचं आहे. मग ते ठिकाण मला आवडीचं असो की नसो, ते नेहमीचं ठिकाण असो की नसो, त्या ठिकाणी गेल्यावरती काय बघायला मिळेल असा मनामध्ये प्रश्न येऊ न देता त्या ठिकाणी जायचं आहे. कदाचित एखाद्या ठिकाणी असं होतं की मला काहीच सापडलं नाही असं मला वाटत असतं, पण दुसऱ्या कोणाला काहीतरी गोष्ट सापडत असते ना. मग ही सापडणारी गोष्ट ही व्हॅल्यू ॲडेडच पुढच्या काळात ठरणार आहे ना. मला जे दिसलं ते सत्य आहे आणि बाकीच्यांना कोणालाही ते दिसणार नाही असं होत नाही. काही गोष्टी माझ्या लक्षात येतील, काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आणि हा सगळा एकत्रपणाचा जेव्हा आपण वारसा आपण चालवण्याचा प्रयत्न करू तेव्हा मोठं परिवर्तन यायला लागेल. आणि त्या परिवर्तनामध्ये आपण सहभागी व्हावं. आणि ही जी वैचारिक आपल्याला लोकांपर्यंत विदाऊट ट्रान्समिशन लॉस म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. माझे आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ हे यूट्यूबवरती देखील अवेलेबल आहेत आणि फेसबुकवरती सुद्धा अवेलेबल आहेत. आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.